बिस्किटासारखे अगदी खुसखुशीत तळणीचे मोदक कसे बनवायचे ते पाहूया. त्यासाठी अर्धा चमचा साजूक तुपात थोडीशी खसखस परतवून घेतली. 2 चमचे काजू बदामाचे काप परतवून घ्यायचे आहे. 1 वाटी सुकं खोबरं ते सुद्धा तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं. त्यामध्ये अर्धी वाटी पिठी साखर, थोडीशी वेलची पावडर घालून याला छान मिक्स करून घेऊया. सारण इथे तयार झालेलं आहे. त्यानंतर अर्धी वाटी रवा, अर्धी वाटी मैदा, थोडंसं चवीनुसार मीठ, 3 चमचे कडकडीत तुपाचं मोहन घालून याला छान मिक्स करून घेतलं. पाणी घालून घट्टसर पीठ भिजवून घेतलं. त्यानंतर एक छोटीशी पारी तयार करून घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला 2 चमचे सारण भरायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने सर्व प्लेट्स जवळ घेऊन याला छान अशा कळ्या पाडून घ्यायच्या आहे. खूप साधी आणि सोपी ट्रिक आहे. त्यानंतर एक चमचा घ्यायचा आहे आणि चमच्याच्या मागच्या टोकाने सुद्धा अगदी छान मस्त कळीदार असा हा मोदक आपल्याला तयार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. संपूर्ण याचा डिटेल व्हिडिओ बघायचा असेल तर खाली दिलेल्या त्रिकोणावर क्लिक केलं तर तुम्हाला संपूर्ण याचा व्हिडिओ पाहता येईल. तर दुसरा सुद्धा छान मस्त कळीदार मोदक तयार झालेला आहे. अगदी लो टू मीडियम फ्लेमवर छान खरपूस असे हे मोदक तळून घ्यायचे आहेत.